नमस्कार मंडळी, कशा आहात? सगळ्या आशा करते स्वस्त समजता असाल। मी वर्षा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणखीन एका ब्लॉगमध्ये। तेच सगळ्यात अगोदर सर्वांना हॅपी होली। आज होलिकाचं दहन आहे आणि ब्लॉग सुरू करायला खूप 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 उशीर झाला। पौर्णिमा सुद्धा होती, देवपूजा करायची ते देव घासून आणि त्याच्यामुळे खूप सारा सकाळी गोंधळ, सगळी कामे एकहाटे त्यातले बरोबर गुरुवारी बऱ्याच जणींना माहित असेल पुण्यामध्ये लाईट जाते शक्यतो। मोबाईलला चार्जिंग नव्हती, त्याच्यामुळे चार्जिंग नव्हती म्हणून शूटिंग नाही, त्याच्यामुळे सकाळचं जे सगळं शूटिंग करायचं होतं ते मोबाईलमध्ये चार्जिंग नसल्यामुळे राहून गेलं। म्हटलं जाऊ दे, आता आपण डायरेक्ट संध्याकाळी ब्लॉग सुरुवात करूया। त्याच्यामुळे सगळी कामं मी आवरून घेतली, देवपूजा वगैरे करून हळदीचं लेपन वगैरे केलं सगळं। मला अंगठी सिद्ध करायचे होते, त्यात तुमच्यासोबत मला शेअर करायचे होत्या की घरच्या घरी आपण अंगठी वगैरे किंवा श्रीयंत्र वगैरे नवीन वस्तू एखादी आणली असेल तर ती सिद्ध कशी करायची, तर ते सुद्धा राहून गेलं। पण मी नेक्स्ट वेळेस तुमच्यासोबत नक्की मी शेअर करेल की अशा गोष्टी जर सिद्ध करायची असेल तर कशा कराव्यात। तर आता मी स्वयंपाक अर्धा माझा झालेला आहे। आता तळण आणि पोळ्या ह्या दोन गोष्टी राहिल्या होत्या, आमटी राहिली होती। तर म्हटलं चला ब्लॉग सुरू करूयात। तर क्रिस्पी भजे होण्यासाठी एकतर कांदा बारीक कट करून घ्यायचा, त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर थोडं मिक्स करायचं आणि बेसन पीठ वगैरे टाकून एकदम मस्त कुरकुरीत कांदा भजी होतात। ही ट्रिक एकदम मस्त आहे। पावसाळ्यामध्ये किंवा मासे जरी भजे खायला केलेत का एकदम कुरकुरीत भजे होतात आणि ही ट्रिक एकदम मस्त आहे। त्याचबरोबर आता मी भजे वगैरे काढलं, तळण काढलं, तर आमटी सुद्धा मी फोडणी भरून घेत आहे। खूप आमटी छान लागते। अशा पद्धतीने मी आमटी बऱ्याच वेळेस फोडणी टाकत असते आणि शक्यतो लोखंडाच्या कढईत किंवा मग मातीच्या भांड्यात या दोन गोष्टींमध्ये मी शक्यतो फोडणी टाकते आमटी। तेल होतं तळलेलं, जिरे टाकलं, मोहरी टाकली, कढीपत्ता टाकला, कांदा, लसण, खोबरं, थोडी कोथिंबीरीचे डंठल म्हणजे दांडे हे मी मिक्सरला वाटून घेतले होतं, ते टाकलं, काळं तिखट टाकलं फक्त आणि त्याच्यानंतर आमटीचं जे एळवणी असतं सो ते टाकून एका साईडला कडवायला ठेवली आणि पोळ्या सुद्धा एकदम मस्त छान लुसलुशीत झाल्या होत्या। एक मी ट्रिक वापरून आज मस्त अशा पोळ्या बनवल्या होत्या मी। तर तू जा ना वरती। थोडा वरती ठेव, थोडा वर घे थोडा। हा ठेव। बोंबलत नाही त्याच्या। मात होती कुठे खाली बोलली मला। हा ना तेच ना। आमचं खाली ते आले नाही। सो आता संध्याकाळचे 8 वाजलेले आहेत। नैवेद्य वगैरे मी खाली टाकून आले, होलिका पेटवली आणि आता आरोहीला जेवायला दिलेलं आहे। सगळ्यांनी पुरणपोळीचा स्वयंपाक केलाच आणि आता मस्तपैकी जेवायचं। तर तिला खूप भूक लागलेली आहे आरोहीला आणि तिला शाळेमध्ये लस सुद्धा दिली होती, तर थोडीशी गरम लागते। आता तिला मी गोळी देऊन नंतर मी झोपे लावेन आणि आता बाकीचा ब्लॉग मी नंतर उद्या शूट करीन। आता बघू रंगपंचमी खेळायची नाही खेळायची, कारण मी नॅचरल कलर बनवला आहे थोडासा, कारण की आरोही खेळणारच मला माहित आहे आणि केमिकलचे कलर शक्यतो सगळ्यांनी वापरले नसतील। तर आता चला सगळ्यांना आणखीन एकदा हॅपी होली। आरू चप्पल इकडे आणून सोड।
इकडं आण चप्पल. अगं चप्पल इकडं आण. हॅपी होली पहिल्यांची दोघींची.